राम राम. तर मंडळी, आज आपल्या कार्यक्रमाला ज्यांनी स्वकर्तृत्वावर राधिका मसाले कंपनी जगात प्रसिद्ध केली आहे अशा राधिका सुभेदार यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. मी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं. मी सूर्यदादांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. सूर्यदादा. मंडळी राम राम. आताच आपल्यामध्ये आपल्या आदरणीय राधिका सुभेदार यांचं आगमन झालेलं आहे. आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया जोरात. राधिकाताई सुभेदार यांच्याबद्दल काय काय बोलायचं. त्यांचा स्वभाव म्हणजे एकदम हरवणारी व्यक्तिमत्व. मागे मी आणि आपले शंकरराव आम्ही ताईंना भेटायला आपल्या समस्या सांगायला त्यांच्या ऑफिसला गेलो. ताईंनी ते सगळं ऐकून घेतलं आणि आपलेपणाने आपले प्रश्न समजून घेतले. खरं तर एवढा मोठा त्यांचा स्वतःचा मसाल्याचा उद्योग व्यवसाय ते सगळं सांभाळत असताना त्यांनी आपले शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा विडा उचललेला आहे आणि म्हणूनच ताईंना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं गावाच्या वतीनं मी ताईंचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपले अध्यक्ष साहेब सतीशराव पाटील आणि त्यांच्या मिसेस तर या दोघांनाही विनंती आहे. त्यांच्या समवेत आलेले पाहुणे सौमित्र बनहट्टीकर. ते नुसतं बनहट्टी हा बनहट्टी ते अमेरिकेच्या SB कंपनीचे मालक आहेत. त्यांचाही आपण सत्कार करत आहोत. मी पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांचाही स्वागत सत्कार करावा. यानंतर पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे. हा पाटील साहेब. नमस्कार माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो आणि माझे मान्यवर पाहुणे. मी आज या पाहुण्यांसमोर 2 शब्द बोलू इच्छितो. आपला समाज स्वकेंद्रीय आहे. आपल्या शेतकऱ्याकडे कोणीही लक्ष देत नाही. तो काय खातो, काय पितो, कसं जगतोय याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. अशा वेळी आपण एवढा मोठ्या कामाचा डोळारा सांभाळून स्वतःहून कुठल्याही गोष्टीची मदत न घेता स्वबळावर काहीतरी करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे खतासाठी आणि कर्जमाफीसाठी काहीतरी पैशाची मदत करणार आहे. म्हणूनच आपण राधिकाताईंचा पूर्ण फुलाची पाकळी देऊन इथे सत्कार केलेला आहे. राधिकाताई, आपण वेळात वेळ काढून आणि आमच्या शब्दाला मान देऊन इथे आलात त्याबद्दल आम्ही आपले हार्दिक आभार मानतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
सर काही चहा कॉफी थंड? नाही, असू दे असू दे असू दे. सर खरं सांगू, ऑनलाईन टॅक्सीतर्फे मीच तुमची माफी मागतो. अहो तुम्ही कशासाठी सॉरी म्हणताय? खरं तर चूक माझी आहे. मी बॅग विसरलो गाडीमध्ये, पण मला अजूनही कळत नाहीये की त्यातले पैसे गेले कुठे. खरंच सर, ते टेन्शन मला पण आहे. पण त्याच्या बॅग मधून पैसे कुठे जातील मग? नाही, त्याला खरंच माहिती नसणार. पण गुरुनाथ अजून आला नाही. नाही, तसा तो म्हणाला की संध्याकाळपर्यंत येईल तो. तसा तो प्रामाणिक पण आहे. आय नो आय नो आय नो. पण ते सर म्हणतात ना, पैसे पाहिले की भल्या भल्यांची मती फिरते. मला वाटतंय काहीतरी वेगळंच घडलेलं असेल. तो पैसे घेऊन नाही आला किंवा त्याला पैसे द्यायला नाही जमलं तरी काही हरकत नाही. नो प्रॉब्लेम, इट्स ओके. मी थोडा वेळ वाट बघतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. साहेब, टेन्शन तर जाणारच नाही जोपर्यंत तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार नाहीत. पण तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणारच आहे. एक काम करतो, मी त्याला फोन करतो. नाही नको, आपण थोडा वेळ वाट बघूया. माझा विश्वास आहे त्या माणसावर. स्वतःहून म्हणलाय ना पैसे घेऊन येतो म्हणून, मग येईल. साहेब, विचार करून करून डोक्याला ताप झालाय. कळतच नाही की बॅग मधून पैसे असे कसे घाळ झाले. कसं आणि काय काय माहित. घरातल्याच एखाद्याने डल्ला मारला असेल तर काय. हल्ली कोणाच्या घरात काय चालेल हे आपण कसं सांगणार, नाही का? 2500 ओनली. काय चाललंय? ऑनलाईन शॉपिंग. मामा मामा म्हण. मामा मामा आज मी गप्प बसणार नाही. ओरडलास ना तर तुझ्याच घरातून हाकलून देईन तुला. द्या द्या हाकलून द्या. मी सरळ जातो आणि त्या गुरुला सांगतो तुम्ही त्याला कसा फसवताय. त्या शनायाला पैसे वगैरे चोरायला सांगताय. हे मी काय केलंय? शनू बेबी आली होती पैसे घेऊन इथे. पण तुम्हाला सांगता येत नव्हतं का? तिने पैसे चोरले तर तुम्ही तिला समजावून सांगायचं ना. तुम्ही 10 चुका करायला सांगता, वर ते पैसे स्वतःच ठेवता. मला द्यायचे पैसे. मी ते आपली उधारी वगैरे फेडली असती ना. पण नाही ना, ते नाहीच. एक तर तुम्ही तिला त्या सासरी जाऊन तिकडे ठेवलं गुरुच्या घरी. मग ती माहेरी जायला हवं ना तिने. तिचं माहेर पुणे, हे थोडीच तिचं माहेर आहे. इथे काय येते ती सारखी सारखी. आणि तो बिचारा गुरु किती प्रेम करतो तिच्यावर. प्रेम करून भागत नाही, पैसा लागतो जगायला. आणि माझ्या शनू बेबीला गरिबीत आणि काटकसरीत राहायची सवयच नाहीये. कशी असेल सवय? तुम्ही ह्या अशा सवयी लावल्याच नाहीये तिला तुम्ही. अहो तिला नीट समजावून सांगायला पाहिजे ना. तुमचं तसं नाहीये. एकतर माझ्या घरात राहताय आणि या घराला स्वतःच घर म्हणताय. जरा सुद्धा तुम्हाला लाज? माझा आवाज पाडू शकतो बरं का? मी ओरडला ना तर सगळ्यांना कळेल. तू आमच्यामध्ये बोलू नकोस. मी गुरुसाठी बोलतोय. हो एक सांग, तू आमच्या बाजूने आहेस की गुरुच्या बाजूने आहेस? मी माझ्या बाजूने आहे. पण तुम्ही पैसे घ्यायला नको होते एवढंच मला वाटतंय. तुला हे बोलायचा अधिकारच नाहीये, कळलं ना? तुझे ते घेणेकरी येतात ना, त्यांचं कर्ज फेड आधी. त्यासाठीच म्हणत होतो ना, ते पैसे मला दिले असते तर. पैसे 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 काय चालवले? पैसे पैसे पैसे. अरे जे काय उत्तर द्यायचं ना ते शनू बेबी देईल गॅरीला. काय उत्तर देणार आहे? ती मस्त आपल्या मैत्रिणींबरोबर पब मध्ये नाचत असेल. आणि तो बिचारा गुरु तिकडे. त्याचं काय काय किती टेन्शन मध्ये आलाय. तुम्हाला माहित नाही तिने त्याच्या बॅग मधून पैसे चोरले. अरे पण नवऱ्याचे पैसे चोरणं हा बायकोचा अधिकारच असतो नाही का? ते पैसे गॅरीचे नव्हते. ते त्याचे गिराईक आपलं त्याच्या क्लायंटचे पैसे होते. त्यांनी पर्स मध्ये म्हणजे बॅग मध्ये ठेवले होते. त्यातनं ह्या सनायाने पैसे चोरले. तुला कसं माहित? मला कसं माहित? आता सांग, म्हणजे तू अजून कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्याच्या? नाही. काय करतोयस इडियट? नॉनसेन्स. आता ना तुला 10% काय टोनपे पण मिळणार नाहीत. तसं नाही हो. आता तो मित्र आहे तर काहीतरी बोलणारच ना. अरे मित्र गेला खड्ड्यात. तुला मी सांगून ठेवते, असं जर करत राहिलास ना तर तुझ्याच घरातून तुला हकलवून देईन. नॉनसेन्स. बाजूला. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हणतात. दुसऱ्या कोणाच्या तरी आईमुळे भिकारी होणारा मी पहिलाच असेल. अरेंज केलीस यार. You are so lucky, Shanaya. Wow, yaar, Shanaya, super. We are so excited to meet your husband, Shanaya. Exactly. Yeah, let's
Just enjoy. Woo! शनाया, तुला ना एक सरप्राईज द्यायचा आहे आणि सगळ्यांना सुद्धा. सरप्राईज? व्हॉट सरप्राईज? बाहेर तर या, कळेलच तुला. चला. वन मिनिट शनाया. पण टॅक्सी ड्रायव्हर, जरा बाहेर येता का? हे बघा मॅडम, माझे पैसे द्या, मी जातो आता. प्लीज जरा बाहेर या ना. काय झालं? कोण आहे? एक मिनिट शनाया. शनाया, तुझे हजबंड अब्रॉडला कुठे असतात बोललीस तू? For the 100 times नेहा, लंडन मध्ये असतो तो. लंडन. ओ, लंडनला. मग हे कोण आहेत? हेच आहेत ना तुझे हजबंड? हो, हाच आहे गॅरी. गाईज, हे बघा, हा आहे शनायाचा गॅरी. हो, आता पुढे काय स्नेहा? एक मिनिट, कळेलच आता. एक मिनिट ड्रायव्हर, जरा बाहेर या तुम्ही. शनाया, एक मिनिट ड्रायव्हर, जरा इकडे या तुम्ही. शनाया, हे बघ, हे आहेत ना तुझे हजबंड? ओ माय गॉड शनाया, तुझे मिस्टर टॅक्सी चालवतात. वाव शनाया, किती खोटं बोललीस तू. तुझे मिस्टर रोज लंडनला टॅक्सीने जातात का? नो नो, ही इज नॉट माय हजबंड. डोंट लाई यार, चक्क खोटं बोलतेयस तू. आणि लाज वाटते का तुला? चक्क डिनाय करतेयस शनाया तू. नो, बिकॉज माझा गॅरी एका मोठ्या कंपनीत सीईओ आहे. हा तर त्याचा लुकलाईक आहे. इतका लुकलाईक शनाया? कम ऑन यार. ओ मिस्टर, तुम्ही तरी खरं सांगा, तुमचीच बायको का कोणा दुसऱ्याची? मॅडम, मी तुम्हाला घरी सोडतो, प्लीज आपण निघूया. अहो घाई काय, थांबा ना जरा तुम्ही. बोला तुम्ही कोण आहेत ते. हो, ही माझी बायको आहे. सी, मी बोलले ना, हाच आहे गॅरी. निदान याने तरी कबूल केलं, पण ही बघ, आपली फ्रेंड असून सुद्धा आपल्याशी खोटं बोलली. शनाया, तू आमच्याशीही खोटं बोललीस आणि ह्यांच्याशी. खूप हर्ट केलंयस तू आम्हाला. गो गर्ल्स. नो नो, डोंट लीव मी. लिसन, वी डोंट वांट टू लिसन टू यू. सृष्टी, स्नेहा, वेट. डोंट टच मी. तर तू माझं ऐकून तरी घे ना, मी तुला सांगणारच होतो शनाया. कधी सांगणार होतास? हा असा माझा इन्सल्ट झाल्यावर माझ्या फ्रेंड समोर. गॅरी, व्हाय डिड यू लाय टू मी? खोटं का बोललास तू? यार, तू टॅक्सी चालवतोस आणि मग ते कोट घालून सीईओ असणं आणि कंपनी दाखवणं वगैरे सगळं फेक होतं का? दिस इज सो नॉट फेअर गॅरी. यार, तू खोटं बोललास माझ्याशी. आय जस्ट कांट बिलीव्ह दिस. बिलीव्ह? शनाया, तसं तर मग मलाही वाटलं नव्हतं की हे 50,000 रुपये घेऊन तू हे असे उडवशील म्हणून. वाव गॅरी, वाव. तुला अजूनही त्या पैशांचीच पडली. 50,000 रुपीज आहेत ना. हे जे एवढं मोठं खोटं बोललायस तू, त्याची काही व्हॅल्यू नाहीये ना तुला? शनाया, असं नाहीये. तू नाही गॅरी, मी खूप सॅक्रिफाईस केलं यार तुझ्यासाठी, पण तुला त्याची व्हॅल्यू नाहीये. दिस इज, मी नाही राहू शकत तुझ्या बरोबर. युअर सच अ बिग चीट अँड अ लायर. आणि यू डेअर मला जर तू आता फॉलो केलंस ना, तर मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घे. Let's go to it. शनाया प्लीज, तू शनाया तू.
बोल किड्या, आता काय म्हणते शनाया? अरे डार्लिंग, तू ऐकून तर घे जरा. काय ऐकायचंय आता? विस्कटून गेलंय रे. हो यार, ते मला पण आवडलं नाही यार ते सगळं. म्हणजे ती मामा अशी बोलली तुला, म्हणजे आय फील व्हेरी बॅड. आय एम व्हेरी सॉरी. जाऊ दे, सोड. नाही पण तरी मी सॉरी म्हणतो यार तुला. तू काय सॉरी म्हणतो? तुझी काय चूक आहे? नाही अरे यार, पण त्यांनी तुला माझ्या घरातून असं हाकलून दिलं, वाटेल त्या बोलल्या, आणि मी काहीच बोलू शकलो नाही यार, काहीच करू शकलो नाही तुझ्यासाठी. म्हणून खरंच यार खूप वाईट वाटलं मला. सॉरी. ठीक आहे किड्या, सोड आता. कुठे आहे शनाया? कुठे? ती मामा बरोबर आहे आत. झालं म्हणजे आता ती काही कोणाचं ऐकत नाही. अरे असं नाहीये, ती मामाच तिला समजावून सांगेल परत जा म्हणून. मी सांगतो तुला. कसं नाही ठेवून घेणार किड्या? आता मी टॅक्सी चालवते, माहिती आहे ना तिला. अरे कळू दे ना यार. अरे त्यात काय एवढं आहे? तू काळजी करू नको. हे बघ, अरे मी आहे ना, मी बोलतो शनायाशी, मी तिला समजावून सांगतो, मी तिला पाठवतो परत. तू डोंट वरी, काळजी करू नकोस. किड्या, शनाया परत येईल ना रे? अरे होईल यार, सगळं ठीक येईल परत. ती तू डिप्रेस होऊ नको बरं. नाही तसं नाही रे. मला काय वाटतं माहिती का, की बहुधा तिला ना शॉक बसला असणार. म्हणजे असं अचानक एखादी गोष्ट कळल्यावर शॉक बसतो ना, तसं तिचं झालं असणार. नाहीतर अशी सोडून नाही जाणार रे ती मला. एवढं झाल्यानंतरही तू तिच्याबद्दल चांगला विचार कसा काय करू शकतो यार? मला नवल वाटतं तुझं. माझं प्रेम आहे ना तिच्यावर. कसं आहे, आपण एखाद्या व्यक्तीला स्वीकारल्यानंतर तिच्या गुणदोषांसकट स्वीकारतो ना, तसंच आता शनायाचं जे काही आहे ते सगळं माझं आहे रे. मी स्वीकारलंय तिला. काय यार, काय होऊन बसलंय सगळं. त्या राधिकाच्या चॅलेंजला चांगली टफ फाईट दिली होती मी. आता शनायाचं परत नाही आली ना, तर सगळ्यावर पाणी फिरलं जाईल यार. सगळं काही तिच्यासाठी केलंय रे. आय नो. ठीक आहे, तू काळजी करू नको. मी बोलतो तिच्याशी, ती येईल परत. उद्या सकाळपर्यंत येईल. आणि हे बघ, तू आता शांत हो. हा, नीट झोप. अजिबात काळजी करू नको. ओके? आई, चहा घ्या बरं, आणि गोळ्या पण घेऊन घ्या. अथर्व, तुझा काऊन नाही झालं रे आवरून? चल ना पटापट, बस निघून जाईल ना इकडे. चल लवकर, बस जाईल. काय अथर्व, झाली का तयारी? दूध वगैरे प्यायलाच करे? हो बाबा. चहा देते. काही गरज नाही. चल, हात आहे तो घेईल त्या. घे. शनाया, तू आलीस? अथर्व, चल लवकर जा, मी खाली येते. नेहाला बोल, पटकन जा. म्हटलं होतं ना मी, म्हटलं होतं ना माझी शनाया परत येईल म्हणून. माझा विश्वास आहे. पण तुम्ही दोघीच म्हणत होता की नाही, असं होणार नाही. पा आली ना परत? हा, आली ना? थँक्यू सो मच, तू परत आलीस. मला इतकं बरं वाटतंय ना. मला माहिती होतं तू माझा विश्वास तोडणार नाहीस. माझं शनाया, तुला काय गरज होती राधिका वहिनींना असं बोलायची? काय चुकीचं बोलले रे मी? स्पष्ट बोललं की सगळ्यांनाच त्रास होतो. मी खरं तेच बोलले. अगं पण खरं बोलायचं म्हणून कुणाला तरी हिणवायचं असं नाही होत रेवती. अरे शांत व्हा तुम्ही दोघं जरा. काय चुकीचं बोलले मी काकू? रेवती, अगं राधिकाला वाईट वाटलं असेल. मग वाटू दे तिला वाईट. उगीच सिंपती द्यायची वेळ नव्हती. बघा, म्हणजे हिला कधी असं वाटतच नाही की आपण काहीतरी चुकलोय. काय चुकले रे मी? नाही, पण तुम्ही सगळ्यांनी ठरवलंच आहे ना की मी वाईट आहे मी. अगं सगळ्यांचं कशाला बोलतेस रेवती? मी तुझ्याशी बोलतोय. सगळं कशाला जनरलाइज करायचंय? बरं ठीक आहे, मग तू सांग मला. हा बोल. तुला काय वाटतं, राधिका तिच्या आयुष्यात जे काही करते ते योग्य आहे?
तुला असं म्हणायचंय की तिने जे काही करून ठेवले ते बरोबर आहे? आज काय झालं? आज तीच म्हणाली ना की ती डिवोर्स देणार आहे, मग कशासाठी 2 महिन्यांचं हे सगळं नाटक होतं? नाटक? अगं नाटक नाहीये हे. नाटक तुझ्यासाठी असेल, पण त्यांच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होता तो. आणि तुला 1000 वेळा सांगितलंय, प्रत्येक वेळेस असा प्रॅक्टिकली टोकाचा विचार करून नाही होत. इमोशन्स असतात रेवती. कोणासाठी? ज्या नवऱ्याने तिच्याकडे पाठ फिरवली त्याचा एवढा विचार करायचा? त्याच्यासाठी कशाला आटापिटा? आटापिटा नाहीये रेवती. मी आत्ताच तुला सांगितलं की त्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न होता तो. आता तुम्ही म्हणताय गुरुनाथ वाईट वागला म्हणून गुरुनाथला सोडून द्या, पण त्या बाईने प्रेम केलंय ना त्या माणसावर. गुरुनाथ त्यांना सोडून जातोय हा गुरुनाथचा डिसिजन आहे, तो त्यांच्यावर लादला गेलाय. त्या बाईला थोडं सुद्धा वाईट वाटत नसेल याचं? म्हणून कायम त्या माणसाच्याच भल्याचा विचार करत राहायचं तिने? अगं तो राधिका वहिनींचा स्वभाव धर्म आहे. प्रत्येक जण काय रेवती नसतं तडकाफडकी निर्णय घेऊन सोडून द्यायला. ए सुबोध बासा. काय काय चुकीचं बोललो मी? प्रत्येकाला तुझ्यासारखं तोडून बोलायला जमत नाही. म्हणजे तुला काय म्हणायचंय की मला माणसं जोडता येत नाही? अगं सगळं स्वतःला का लावून घेतेय? कारण तू तसं बोलतोयस. अगं बाई मी तुला समजावून सांगतोय. नाही, तू हे सगळं मुद्दाम करतोयस. झालं म्हणजे तू म्हणशील तेच खरं, तुला वाटेल तेच खरं, ते सगळ्या जगाने मान्य करायचं आणि ते वहिनींनी मान्य करायचं. हो, कारण मी खरं बोलते. काय खरं बोलतेस तू? थांबा. काय चाललंय तुमचं हे? सारखी आपली भांडणं. तिच्या घरात काय कमी चाललंय म्हणून हे तुमच्या घरात चालू केलंय. आणि रेवती तुझ्या बाबतीत हे सगळं घडून गेलंय ना आधी. महाजनी काका ओरडू नकोस. ओरडून सत्य बदलणार नाहीये. खरं बोललेलं तुला आवडतं ना, म्हणून मी खरं बोलतोय. कुठेतरी तुझ्या स्वभावात चूक असेल म्हणून तर हे घडतंय ना. एकतर आधीचा संसार मोडला, आताही तेच. काय बोलताय तुम्ही? का लागलं मनाला? पण तू जेव्हा स्पष्ट बोलतेस तेव्हा समोरच्याच्या मनाला लागत नसेल? हे बघ रेवती, स्पष्ट वक्तेपणा असावा, पण दुसऱ्याला तोडून बोलणं नको. मला मान्य आहे तुला राधिकाची काळजी वाटते म्हणून तू हे बोलतेस. याचा अर्थ असा नाही या गोष्टीचं वादात रूपांतर करायचं आणि मी हे आधीच कसं सांगितलं होतं असं म्हणून भांडत राहायचं. सुबोध, तुला किती वेळा सांगितलं की 2 पावलं मागे घेऊन शांतपणे जर विचार केला तर सगळं व्यवस्थित होईल. पण तुम्हाला हे मान्यच नाही. कारण इगो. तुम्हाला तुमच्या नात्यापेक्षा तुमचा इगो महत्वाचा वाटतो. अहो तुम्ही शांत व्हा ना जरा. चला आपण आपल्या घरी जाऊया. काकू, नाही, आम्हाला एक क्षणही इथे थांबायचं नाहीये. नको तो अट्टहास करून इथे आलो. अट्टहास? कसला अट्टहास? तुमचं भांडण सोडवण्याचा अट्टहास. म्हणजे? तुमच्यातले वादविवाद मिटावेत, भांडणं मिटावीत म्हणून आम्ही इथे आलो होतो. नाही आता सगळ्यांना खरं ऐकायचंय ना, आपण पण खरं सांगून टाकूया. खोटं कशाला बोलायचं? हे बघ रेवती, तू जेवढी राधिकाची काळजी करतेस ना तेवढीच राधिकाही तुझी काळजी करते. अगं तिनंच आम्हाला इथे पाठवलं होतं. ते पेस्ट कंट्रोल वगैरे सगळं नाटक होतं. मला वाटलंच होतं राधिका असं काहीतरी करणार. तेव्हाही मला संशय आला होता. हो, या संशयापोटीच तू आमच्या घरी बघायला गेली होतीस हे माहितीये मला. पण हे का केलं, कशासाठी केलं? अगं रेवती, तुमचे वाद विकोपाला जात होते. सुबोधची अवस्था तर बिकट झाली होती. आम्ही इथे आलो तुमच्या दोघांवर लक्ष ठेवायला, तुमच्यातली भांडणं मिटवायला. अगं कुठेतरी वाटत होतं आम्ही आमच्या मुलासाठी, सुनेसाठी काहीतरी करू. पण त्याने तशी संधीच येऊ दिली नाही, कारण ते दोघे निघून गेले परदेशात. पण ही संधी राधिकानं आम्हाला दिली तुमच्यासाठी. राधिकाचं म्हणणं होतं विभक्त कुटुंबात राहणाऱ्या नवरा बायकोंमध्ये डिवोर्सचं प्रमाण वाढत जाते, कारण नात्यांची बांधिलकीच नसते. घरात कोणी मोठी व्यक्ती नाही त्यांच्यावर लक्ष ठेवायला. त्यांचं चुकलं तर सांगायला, दुखलं तर फुंकर घालायला. म्हणून तिने सांगितलं होतं तुम्ही रेवती आणि सुबोधकडे राहायला जा. तुमच्यातली भांडणं वाढत होती, वाद विकोपाला जात होते. हे छोटे छोटे वाद असतात ना, त्यांचीच मोठी भांडणं होतात आणि नाती तुटतात. हे तुमचं नातं तुटू नये एवढीच इच्छा होती ग, म्हणून आलो होतो आम्ही इथे. अरे मला आला गॅरीचा फोन. हा हॅलो. हॅलो हॅलो किड्या, याने कट केलं.
यार काय चाललंय हे? शनाया मला सोडून गेली, आता इतरांचा काय भरोसा? सगळेच कोणीच फोन नाही उचलत. डिस्गस्टिंग आहे सगळं. काय चिठ्ठी काय पाठवली, सामान काय पाठवलं, डोकं फिरलंय माझं. अहो पण मी का नाही बोलायचं त्याच्याशी? अजिबात नाही. का मी का नाही बोलायचं? हे बघा, ना तो माझा नवरा आहे ना मी त्याच्यावर रुसलोय हिच्यासारखा. ए इडियट सारखं बोलू नकोस काही. तू त्याच्याशी बोलायचं नाही आणि त्याचा फोनही रिसीव्ह करायचा नाही. अहो पण मित्र आहे माझा. तू आमच्या ग्रुपमध्ये आहेस ना किड्या, मग आम्ही सांगतो तसं वागायचं. तर तुझी हालत पण गॅरीसारखी करीन. अहो पण मामा 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 आणि एक लक्षात ठेव, समजा मी तुला या घरातून हकलून दिलं, काय होईल? तू भरकाना घाटका राहशील, ना इकडचा ना तिकडचा. राहायला छप्पर नाही, खायला 2 घास मिळतात तेही नाही. काय होईल विचार कर. हा, त्यामुळे आम्ही सांगतो तसंच वागायचं. आणि ते 10% वगैरे आहेत ना, ते आता मिस्टर असतो. पण मी आता बंद केला ना फोन. बंद केला. चला. कॉंग्रॅच्युलेशन्स राधिका, कॉंग्रॅच्युलेशन्स. मोठा विजय मिळवलास तू, नाही का? मला या विषयावरती बोलायचं नाही. नाही, आता पुढे काय करणार ते सांग ना जरा. इतकं मोठं यश संपादन केलंय, तर मग काय केक मागवणार की अजून काय तुझ्या त्या ऑफिस मधल्या लोकांसमोर एक मोठी जंगी पार्टी देणार त्यांना? काय करणार सांग. हसायला काय, विनोद नाही केलाय मी काही. इथे माझ्या आयुष्याचाच विनोद झालाय. आता अजून विनोद नकोय व्हायला. यापेक्षा बऱ्याच गोष्टी मला करायच्या, त्या आम्ही करेन. काय करणार आहेस तू? नाही, काय करणार आहेस सांग ना मला. काय धमकी देतेस तू मला? घाबरत नाही, सांगून ठेवतो. तसंही आतापर्यंत कोणाला घाबरलाय तुम्ही? ना स्वतःच्या आई वडिलांना, ना देवाला. अहो, कायद्यालाही घाबरलं नाहीत तुम्ही. आपला डिवोर्स होण्याच्या आधी तुम्ही इल्लीगली लग्न करून मोकळेही झालात. हा, पण तुम्ही घाबरताय मात्र एकीला, शन्याला. ए राधिका, असं काय वाटेल ते बोलू नकोस. शनाया तुझ्यामुळे इथून निघून गेली, एवढंच माहितीये मला. माझ्यामुळे? आता मी तुम्हाला काय बोलू, मला खरंच कळत नाही. नाही, आतापर्यंत तुम्ही तुमच्या चुकांचं खापर मायावरती फोडत होता, ते सगळं मी सहन केलं. पण आता तुमची ती बच्चा निघून गेली, मला जबाबदार धरताय तुम्ही का? मी तर बिघडलेली घडी कितीतरी वेळा सावरण्याचा प्रयत्न केलाय, पण तुम्हाला तर ती कधी सावरायचीच नव्हती. तुम्ही तर तुम्हाला जे करायचं ते ऑलरेडी करून मोकळेही झालाय. अच्छा, म्हणजे हे सगळं परत तू आता माझ्यावरच टाकतेस का? मग कोणावर टाकू? तुम्ही नाही केलं हे? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का हे सगळं मी केलंय? मी सांगितलं तुम्हाला शन्यावरती प्रेम करायला, तिच्याबरोबर लग्न करायला, तिच्याबरोबर घर सोडून जायला मी सांगितलं तुम्हाला? राधिका, ओरडू नका, अजिबात ओरडू नका. सगळेजण झोपले, पण तुमची झोप उडाली असेल ना. शर्या तुम्हाला सोडून निघून गेली, आता कळत आहे ना तुम्हाला झोप उडणं म्हणजे नेमकं काय असतं ते. तुम्ही शन्याबरोबर होता, स्वतः निवांत झोपायचा. अशा वेळेला कित्येक रात्री मी जागून काढल्या. रात्र रात्र डोळ्याला डोळा लागला नव्हता माझ्या. नाही, मी काय ऐकून दाखवत नाही आणि मला याची गरजही नाही. कारण कोणीतरी म्हटलंय ना, या जन्मीचं या जन्मीच भोगावं लागतं.